वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये मला नोकरी मिळाली आहे म्हणून, पण रोज रात्री 8 ते 10 ग्राहकांना खुश. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया पुढील माहिती काय आहे ते. दिल्लीतील धक्कादायक प्रकार. कॉल सेंटरच्या नावाखाली 16 वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले. दिल्लीमध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून आणि धमकावून वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आले. वडिलांना कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगून ही मुलगी दररोज नरकयातना भोगत होती. दिल्ली पोलिसांनी आणि एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या धाडसी कारवाईमुळे या मुलीची सुटका करण्यात आली. या पीडित मुलीची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. काही वर्षापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या वडिलांसोबत राहत होती. वडील मद्यपानाच्या आहारी गेल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बेताची होती. याच परिस्थितीचा फायदा तिच्या एका मैत्रिणीने घेतला. ज्या मैत्रिणीवर तिने विश्वास ठेवला तिनेच तिला मोठ्या लोकांशी ओळख करून देण्याचे आमिष दाखवले. हे लोक तुला पैशाची मदत करतील आणि तुझे नशीब बदलेल असे सांगून तिला एका तरुणाच्या स्वाधीन करण्यात आले होते. सुरुवातीला तिला पैशाचे आमिष दाखवण्यात आले, पण लवकरच तिला जाणीव झाली की तिला एका भयानक विळख्यात अडकवण्यात आले आहे. आपल्या वडिलांना संशय येऊ नये आणि समाजातील आपली प्रतिमा जपली जावी यासाठी त्या मुलीने घरी खोटे सांगितले होते. तिथे वडिलांना सांगितले की तिला एका कॉल सेंटरमध्ये रात्रीची नोकरी मिळाली आहे म्हणून. ती दररोज सायंकाळी 5 वाजता घरून निघायची. रात्रभर ग्राहकांसोबत वेळ घालवून सकाळी 5 ते 6 किंवा 7 ते 8च्या सुमारास घरी परत यायची. वडिलांच्या मद्यपानामुळे त्यांना तिच्या वेळेबद्दल किंवा कामाच्या रूपाबद्दल कधीच शंका आली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला दररोज 8 ते 10 ग्राहकांना खुश करावे लागत होते. जेव्हा तिला शारीरिक त्रास व्हायचा तेव्हा तिला विश्रांती देण्याऐवजी औषधे देऊन पुन्हा ग्राहकांकडे पाठवले जात असायचे. या कामासाठी तिला केवळ 500 रुपये दिले जात होते आणि तेही वेळेवर मिळत नसत होते. जेव्हा तिने या नकारात्मक बाहेरून पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलिंगमुळे ती मुलगी वर्षभर गप्प राहिली होती आणि हा अत्याचार सहन करत राहिली. या मुलीची सुटका करण्यासाठी बाल हक्काच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या NVA या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली गेली. संस्थेच्या टीमने ग्राहक असल्याचे भासवून या टोळीशी संपर्क साधला. आरोपीचा विश्वास जिंकण्यासाठी टीमला 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लागला. बरीच
सौदेबाजी आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आरोपींनी आपले ठिकाण बदलले. अखेर त्यांनी द्वारका येथे भेटण्याचे ठरवले. संस्थेचे संचालक मनीष शर्मा यांनी तातडीने पश्चिम द्वारका रेंजचे DCP अमित कुमार सिंग यांना कळवले. पोलिसांनी सापळा रचून धाक मारली आणि मुलीची सही सलामत सुटका करण्यात आली. ही घटना आपल्या समाजातील अनेक गंभीर प्रश्नाकडे वळण देते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र हे एक मोठे रॅकेट असल्याचा दाट संशय येत आहे. अशा टोळ्या अल्पवयीन आणि गरीब मुलींना टार्गेट करत असतात. अनेकदा हनी ट्रॅप किंवा फसवणुकीच्या प्रकरणामुळे जवळच्या व्यक्तींचा सहभाग नेहमी जास्त असतो. तरुणांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये हे या घटनेतून स्पष्ट होते. आईचे छत्र हरवलेले असणे आणि वडिलांचे व्यसन यामुळे मुलींना कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नसले. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रमैत्रिणींवर आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणाबद्दल माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना गप्प करणे हे मानवी तस्करांचे मोठे हत्यार बनले आहे. अशा वेळी घाबरून न जाता कायदेशीर मदत घेणे खूप गरजेचे असते. या 16 वर्षीय मुलीची सुटका झाली असली तरी तिने भोगलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचे कायम राहतील. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.